प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. या बातमीचे प्रायोजक आहेत अजंठा हार्डवेअर. एस्ट्रल व बर्जर या नामांकित कंपनीचे सर्व प्रकारचे कलर पेंट्स योग्य दरात मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण अजंठा हार्डवेअर, जहागीरदार कॉलनी, कोर्ट रोड, येवला. शेतीच्या जुन्या वादावरून येवले तालुक्यातील ममदापूर येथे 2 गटात झालेल्या हाणामारीत एका 22 वर्षीय युवकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. सदर घटनेत अर्जुन भीमराव चव्हाण याचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय आवारात मयत युवकावर हल्ला करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित झालाय. फिर्यादी उपचार घेऊन जात असताना दबा धरलेल्या टोळक्याने अचानक हल्ला करत मयत अर्जुन यास गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाल्याने काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता. या प्रकरणी तालुका पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पत्रकारांना दिली आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. तेथील ममदापूर या ठिकाणी 2 सख्या भावांमध्ये शेतीचा वाद होता. त्या वादावरून 27/6/2026 रोजी सायंकाळी 19 वाजताच्या सुमारास त्यांच्यामध्ये भांडण झालं. त्या भांडणामधील जे आरोपी आहेत आणि जखमी हे येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकामी आले होते. त्यावेळी यातील फिर्यादीचे मुलगा अर्जुन यास समोरील आरोपी यांनी गेटच्या समोर गाठून त्यास मारहाण केली. त्यामध्ये उपचारादरम्यान सदर व्यक्ती अर्जुन चव्हाण हा मयत झाला असून या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताच यातील 11 आरोपी यांना अटक करण्यात आली असून उर्वरित 5 आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर केला असता 8 आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली असून 2 आरोपींना न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे. एक समाधान राठोड याला विधिसंघर्षित बालक असल्यामुळे त्याला बाल न्यायालय येथे हजर करण्यात आले. किती वेळा दाखल? वरील आरोपींना गुन्हा दाखल होताच आम्ही तात्काळ 4 ते 5 तासाच्या आतमध्ये माननीय SP साहेब तसेच ॲडिशनल SP विमला मॅडम, SDPO बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून तात्काळ या आरोपींना 4 ते 5 तासाच्या आत अटक करण्यात आली.